नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी विजय जोशी गुरुजी तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण वास्तुशास्त्रावरती या ठिकाणी व्हिडिओ बनवत आहोत. घराचा जर दरवाजा जर आग्नेय दिशेला असेल, मुख्य दरवाजा, मग फ्लॅटमध्ये राहत असाल तुम्ही किंवा प्लॉट असेल, गावी मुख्य गेट असतं किंवा घराचा मुख्य दरवाजा असेल, तो जर आग्नेय दिशेला असेल तर त्याचे दुष्परिणाम काय होतात, आपण हेच सर्व सविस्तर या ठिकाणी माहिती बघणार आहोत. आणि व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला उपायसुद्धा सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्ण बघा, म्हणजे तुमच्या सर्व लक्षात येईल काय उपाय केला पाहिजे आणि कुठली काळजी घेतली पाहिजे. तर घराचा जर जो काही मुख्य दरवाजा आहे जर आग्नेय दिशेला असेल तर काय होतं, तर घरात सतत वादविवाद होणार. मग पती पत्नीमध्ये मतभेद असणार, सतत काही ना काही वाद चालू राहणार. तसंच घरामध्ये सर्वांची चिडचिड होत राहणार, शांततेचा अभाव दिसणार, लहान लहान गोष्टीवरून मोठे भांडण होत राहणार, सतत अहंकार आपला वाढत राहणार, माझं खरं की तुझं खरं. त्याचबरोबर दुसरा मुद्दा महत्त्वाचा असा आहे की आर्थिक नुकसान होते. पैसा अजिबात टिकत नाही, पाण्यासारखा पैसा खर्च होतो, अचानक खर्च वाढतो, अचानक कुठला ना कुठचा खर्च वाढत राहील, गाडी तरी खराब होईल, कुणाचं दुखणं तरी मागे लागेल, म्हणजे अशा गोष्टी घडत राहतात. त्याचबरोबर कर्ज सतत माणसावरती होत राहतं. आपण एखादा व्यक्ती बघतो ना, या बँकेचं कर्ज घेतलं की दुसऱ्या बँकेचं कर्ज काढतो, दुसऱ्या बँकेचं घेतलं की तिसऱ्या बँकेचं, म्हणजे कर्जावरती कर्ज चढत राहते, कर्ज आपलं कधी फिटत नाही. तिसरी गोष्ट, आरोग्याची समस्या, रक्तदाब, ॲसिडिटी, पित्ताची विकार, महिलांच्या आरोग्याचे त्रास, जळजळ, त्वचारोग, अशा गोष्टी होत राहतात. अजून चौथा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की अपघात व आग लागण्याची शक्यता. घरामध्ये इलेक्ट्रिक सतत बिघाड होत राहणार, गॅस, आगीचे धोके, त्याचबरोबर वारंवार छोटे मोठे अपघात होत राहणं, लागणं, भाजणं, कापणं, ह्या गोष्टी. आणि सगळ्यात पाचवा महत्त्वाचा मुद्दा असा आहे, मानसिक स्थैर्य, निर्णय क्षमता कमी होते, मानसिक स्वस्थता राहत नाही, सतत मानसिक त्रास, झोपेचा त्रास, झोप येत नाही, रात्री 12-12, 2-2 वाजेपर्यंत झोप लागत नाही, जेव्हा 3च्या नंतर आपल्याला झोप लागते, तणाव आणि चिंता वाढणे. अशा प्रकारे या आग्नेय कोपऱ्यामध्ये जर दरवाजा असेल तर अशा गोष्टी घडतात. जर तुमचं द्वारसुद्धा आग्नेय दिशेला असेल तर निश्चित कमेंट करा, सांगा, आणि त्याच्यावरती उपायसुद्धा सांगतो आहे. आता उपाय काय केले पाहिजेत, तर आपण जो काही घराचा मुख्य दरवाजा आहे तिथे एक तांब्याची स्वस्तिक लावावी किंवा स्वस्तिक चिन्ह काढावं. जर स्वस्तिक लावली तर तो अतिशय चांगला उपाय आहे. त्याचबरोबर घराला एक लाल कलरचा एक घरावर म्हणजे दरवाजावरती लाल कलरचा एक मॅट त्या ठिकाणी चिटकावा किंवा लाल कलरचं काहीतरी स्टिकर त्या ठिकाणी लावावं. आणि घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये तांब्याचा पिरॅमिड तुम्ही ठेवला पाहिजे. त्याचबरोबर घराच्या आग्नेय कोपऱ्यामध्ये आपल्याला मंगळवारी, शुक्रवारी त्या ठिकाणी एका तांब्याच्या दिव्यामध्ये त्या ठिकाणी तुपाचा दिवा लावून ठेवा. हे उपाय सतत करत राहा, मंगळवार, शुक्रवार. तर या गोष्टीमुळे जो काही आपल्याला वरती जो काही त्रास होतोय तुम्हाला सांगितलेला आहे, त्याचे जे काही दुष्परिणाम आहेत ते कमी होताना दिसतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.